घनश्याम बापा करे विचार, घनश्याम करे विचार आणि मनामध्ये फार विचार विचार सुचेना काही, विचार विचार सुचेना काही, हो विचार विचार सुचेना काही, विचार विचार सुचेना काही, हो विचार विचार सुचेना काही, विचार विचार सुचेना काही, हो विचार विचार सुचेना काही, विचार सुचेना काही. दोस्ताला म्हणे तो चक्क आणि करून मन पक्क, आता इथे राहणार नाही, आता इथे राहणार नाही, हो आता इथे राहणार नाही, आता इथे राहणार नाही, हो आता इथे राहणार नाही, आता इथे राहणार नाही, हो आता इथे राहणार नाही, हो आता इथे राहणार. काय म्हणतो आपल्या गावाकडे जातो आणि तिकडेच राहतो, कोणतीही करी न करमाई, कोणतीही करी न करमाई, हो कोणतीही करी न करमाई, कोणतीही करी न करमाई, कोणतीही करी न करमाई, कोणतीही करी न करमाई, जेव्हा तो आपल्या घरी येते भाऊ भाऊजाले वाटते नाही माझा पोरगा आला, वा वा केवढा मोठा आनंद होते. सगळा आनंद खरा, सगळा आनंद खरा. काम का त्याने नोकरीला लागली, लग्न आणि नोकरी हे नशिबाच्या खेळ आहे बाबा. नशिबात असेल तर नोकरी लागेल आणि नशिबात नसेल तर नोकरी लागणार नाही. घनश्याम पोहोचला आपल्या गावात, हो घनश्याम पोहोचला आपल्या गावात, भाऊ आणि वहिनी विचार करे मनात, गेला होता नोकरीसाठी पुणे शहरात, नोकरी करण्याची हो 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 मुलगा समजून बापा लहान भावाला, मुलगा समजून लहान भावाला आणि पाडले त्याला, बापा बैमान झाला मोठ्या भावाची, हो 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 आता पाहतो आपल्या घरी आल्याच्या बाद काय होते तुम्ही पहा. शाहीर भाऊरावजी नामनवरे कलंगी मंडळ रिधोरा तालुका काटोल जिल्हा नागपूर यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक मिळालं. ऑटो करून रेल्वे स्टेशनवरून घरी आलो. चला आपण आपल्या दादाले किंवा वहिनीला आवाज मारला पाहिजे. असतील बिचारे घरी, आवाज मारतो. दादा दादा दादा
दादा गा दादा वहिनीजी वहिनी म्हटलं माझ्या वहिनीजी वहिनी घरी नाही दादा रेच माझा दादा माझ्या भावासारखा आवाज येऊन राहिला देवा 8 दिवस झाले बाबा आठवण आली मला माझ्या भावाची मी विनंती करून राहिलो मा पोरगा कवाई मा भाऊ केव्हाही वाट पाहून राहिलो बाबा माझी रंजना ही खूप आठवण करून राहिली चला माझाच भाऊ आहे घनश्याम हो दादा आला तू हो आलो त्या रंजना ओ इकडे लवकर तुझा पोरगा आला घनश्यामाला घनश्यामाला हो माझा तुला म्हणलं होतं ना मी ना मला स्वप्न पडलं हो माझा बी उजवाडा लवत होता ना चालत लवत होता ना हो. घनश्याम येईल आम्हाला काय म्हणलं होतं ना तुले हो घनश्याम पुण्याला गेल्याच्या भाग एवढे मोठे नोट आलं म्हणाले होते तुम्ही आलं हो पण मग आणि कपडे बी आणली असं ना आपल्याला आपला घनश्याम आहे आहे कुठे मी दाखव ना आहे पाय 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 केवढी खुश झाली वाळून टाक हे माये पाय 6 महिन्याच्या बाद मध्ये आला हो चांगला पाहुणचार कर तुम्ही काय दिली काय नाही? आज जेवढे दिवस राहील तेवढे दिवस खूप चार त्याने हो हो तिकडं का भेटते हो खायचं काम नो. काय भेटते काही नाही मिळत हो हो लेकराला भेटत असेल तर माय बापाजवळ नाही का माय बापच चालते हो आता खूप चार माझ्या पिया पोराले आता पण तुम्ही निवड माझ्याशीच बोलताय त्याच्याशी बोलत कोण नाही तुम्ही बोलतो अहो तो थकून आला कुठला दिसतो गाडीमध्ये आला असं थकून आला असं म्हणून तो बोलून नाही राहिला काय रे का घनश्याम ए दादा बोल ना मा अरे ती वहिनी मोठी वाट पाहून आली रे बाबा मला खूप तू आठवण आली का मा घनश्याम कवा दिसत मा घनश्याम कवा दिसत दादा तुला नोकरी लागली का रे बाबा सांग मा एक शब्द बोल तुला नोकरी लागली का मा ए घनश्याम दादा बोलते बोलत का नाही दादा मला नोकरी लागली पण कंपनीमध्ये माझा झगडा झाला मालकाबरोबर आणि झगडा करून मी नोकरी सोडली आणि घरी वापस आलो काय तू झगड्या करून तू कंपनी सोडून आलाय ह्याच्यासाठीच पाठवलं होतं का रे मी अरे, मी तुझ्या भवितव्याचा विचार केला होता मी कसलाही विचार न करता मी माझ्या गळ्यातली गाठी तोडली रे माझं मंगळसूत्र तोडलं आणि तुझ्या हातात ठेवला जा या वस्तूची काही तू चीज म्हणून आणि पडून आला तुम्ही बोलत का नाही त्याला तुम्ही बोला तो नोकरी करायला नाही गेला होता तो झगडे करायला गेला होता झगडे करायला आता इकडे आला आता इकडे काही लोक असेल झगडे करून काही लोकांनी चाकू मारण काही लोकांनी तलवार मारण वा वा रे माझा भाऊ वा 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 मूर्खा नालायका हलकटा शरम नाही वाटली का म्हणलं होतं तुला मी ना पुण्यावरून येशील तर 2 कपडे आमच्यासाठी आणतो 2 कपडे आपल्या भावजाले गड्यात गाठी आणतो एवढं जरूर आणतो रे अबे तुला शरम नाहीये तुझ्या भावजानं गड्यातली गाठी तोडली आणि तुला विकलीस ते खाऊन टाकली घनश्याम तुझ्यासाठी आम्ही हाडाच्या काड्या केल्या रक्ताचं पाणी केलं कधी सुख नाही पाहिलं दुःखात दुःख भोगलं तुझ्यासाठी आणि तुला मी इंजिनियर बनवलं आज पैसेवाले लोक इंजिनियर डॉक्टर बनवते गरीब नाही बनवत पण आम्ही दोघाही नवरा बायकोनं 200-200 रुपयाची मजुरी करून तुला इंजिनियर बनवलं काय कदर केलीस रे तुला आमची काय कदर केलीस आता ऐकून घे मी तुला काय म्हणतो